सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। सांगलीतल्या आमराई क्लब येथे आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात आल्या। महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला। त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडल्या असून याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे। शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष यांच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या आज आम्ही 20 प्रभागातील सर्व मुलाखती पूर्ण केल्या। त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांनाही आम्ही आज भेटलो। त्याचबरोबर अन्य पक्षांची चर्चा काही प्रमाणात चालू आहे। या बाबतीत आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत। पण आज मुलाखती या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा या सांगली मिरज कुपवाड मधला एक जुना आणि मोठा पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्ष, आमचे मित्र पक्ष हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। शहरातल्या जनतेचा प्रतिसाद तुम्ही सकाळपासून बघतात। फक्त उमेदवार म्हणून आलेल्यांची संख्या आपण पाहिली मावत नव्हती बाहेरच्या खालच्या लॉनमध्ये पण। त्यामुळे फार चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि सगळ्यांनी समजुतीनं आम्हाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्यासाठी आम्ही उमेदवार एकमेकाचे ठरवू अशा बऱ्याच साधक बाधक चर्चा झालेल्या आहेत। मला वाटतं की आम्ही 29 तारखेपर्यंत आमचे अंतिम निर्णय जाहीर करू।